म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा उमा देवीवर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे उतरीन पार उतरीन पार भवा दुष्ट नदीचा भव दुष्टर नदीचा करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम घ्या अनंत हे नाम घ्या हम करीन पार उतरेल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा म्हणे साक्षे आले तुका म्हणे
म्हणे साक्षे आले तरी केले प्रगट 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 तो हा उतरेल पार तो हा उतरेल पार तो हा उतरेल पार भवा दुस्तारा नदीचा भवा दुस्तारा नदीचा हॅलो हॅलो जावा मोकळा करा ना सोड कोण आहे आपटे कोण आहे त्याचं नीट करणार कोण आहे मला चालणार हॅलो म्हणा 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 तुम्ही म्हणा मी म्हणतो पुन्हा परमाणू म्हणा चाली तुम्ही दोघं मनवोनी शरण जावे मनवोनी शरण मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवा सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो अवतारे तो अवतारे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे
तो अवतरेला पारा तो अवतरेला पारा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा नदीचा नदीचा
शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा पांडुरंगा करो प्रथम नमन करू प्रथम नमन हा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता तेरा त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास शोभा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु हे मस्तक हे पायावरी हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा हे मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
स्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री संत सद्गुरू मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज, संत सोपान काका महाराज, भगवान महारुद्रायाच्या कृपेने, भगवान गोपाल कृष्णाच्या कृपेने या ठिकाणी गुरुवर गंगागीर बाबा, संत देवई माय माता, संत जनाबाई माता, संत दामाजी अप्पा या सर्व संत महात्म्यांच्या कृपेने, योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांच्याही कृपेने या ठिकाणी चालू असलेली अखंड सप्ताह ज्ञानसाधना, यामध्ये 5 दिवसाचा पंचमदिनी असा सप्ताह आपल्या या मौजे पुण्य पावनभूमी कुळवाडी या नगरीमध्ये अनेक वर्षापासून आपण साजरा करत आहात. भगवान मारुतीरायाच्या कृपेने हा सप्ताह सिद्धीला जाऊ अशा भगवान मारुतीरायाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. श्री संत सद्गुरू मोतीराम महाराजांचा हा परिसर आहे. श्री गुरु महाराजांचा परिसर आहे. योगीराज निवृत्तीनाथ महाराजांचा हा परिसर आहे. म्हणून संत महात्म्य एका बाजूला जर आपण पाहिलं तर श्री गुरु मोतीराम महाराज आहेत आणि एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला योगीराज निवृत्तीनाथ महाराज आहेत. दोन्हींच्या सानिध्यामध्ये आपलं हे पवित्र असं ग्राम वसल्यामुळे या गावामध्ये कुठल्याही प्रकारची कोणालाही कमतरता पडणार नाही. सर्वांना आशीर्वाद लागतील. पहिल्याला असं होतं तसं ठेवा. दोन्हीकडून 2 संत आहेत. एका बाजूला आपण योगीराज निवृत्तीनाथ महाराजांना पाहिलं, एका बाजूला श्री गुरु मोतीराम महाराज आहेत. दोन्हीकडूनही कृपा आपल्याला महात्म्यांची असल्यामुळे आपल्यावर महात्म्यांचा वरदास्त मोठा आहे. आपण मोठ्याचे लेकर आहोत. भगवान गोपाल कृष्णाच्या कृपेने या ठिकाणी आपण जर पाहिलं, भगवान दत्तात्रेयाच्या कृपेने आपण वावरत असताना महान असे विभूती असणारे श्री प्रभू आणि या ठिकाणी चक्रपाणी महाराजांच्या या कृपेने या ठिकाणी चालू असलेली ही साधना आहे. ही महात्म्य जर आपण पाहिलं तर वाटा सगळ्या एकाच ठिकाणी जात असतात. कोळवाडीला जर आपल्याला यायचं म्हटलं तर या ठिकाणी येत असताना अनेक वाटा असतील. या गावाला यायला अनेक वाटा असतील. आपण पालमहून यायचं म्हटलं तरी ही एक वाट असेल, किंवा अनेक पेठशिवणीवरून यायची एखादी वाट असेल, अनेक इकडं आपल्याला शेलोवरून यायची एखादी वाट असेल, किंवा मध्ये पाऊल रस्ते असतील. अनेक रस्ते या गावाला येतात, पण एकाच गावाला येतात. सर्व रस्ते या गावाला येत असताना कोण्याही मार्गे येऊ, पण नेमकं पोहोचायचंय कुठं? या पवित्र ग्रामामध्ये आपल्याला पोहोचायचं, या गावामध्ये पोहोचायचंय. हा एक सिद्धांत, शेवटची सिद्धांत असतो, शेवटचं साध्य असतं. तसं विश्वराचे अनेक रूप झाले, अनेक पंथ झाले, अनेक संत झाले, तरी काही फरक काही पडत नाही. सर्वांना एकाच ठिकाणी जायचं आहे. सर्व हे एका देवाच्या ठिकाणी सर्व जातात. मग अनेक देव आपण पाहिले, अनेक दैवत आहेत, अनेक महात्मे आहेत, अनेक पंथ आहेत. किती पंथ आहेत? तर भरपूर असे पंथ आहेत. पंथ पाहिले तर आपण पंथाकडे पाहत असताना त्या पंथाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता पण सर्व पंथ एका भगवंतापर्यंत पोहोचतात. हे मात्र अंतिम सत्य आहे. सर्व एका देवापर्यंत. कोणी कोणाला मानत असेल, कोणी भगवान गोपाल कृष्णाची पूजा करत असेल, कोणी पांडुरंगाची पूजा करत असेल, कोणी भगवान शंकराची पूजा करत असेल, कोणी भगवान खंडेरायाची पूजा करत असेल, तर कोणी एखादा पाहत असताना आई तुळजाभवानी मातेची पूजा करत असेल, एखादा भगवान अवधूत चिंतन गुरुदेव दत्तात्रेयाची पूजा करत असेल, किंवा एकमुखी दत्त भगवंताची पूजा करत असेल. पण सर्व पंथ एकापासून आहेत. आपण जर पाहिलं श्रीमद भागवत महापुराणामध्ये, आपण भागवत महापुराणाचा सिद्धांत जर पाहिला तर भागवत महापुराणामध्ये या सर्वाची रचना जर पाहिली, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे महात्म्य आपल्याला पटवून देतात. कारण ज्याची बाजू तशा पद्धतीने पटवून देतात. पण भागवत महापुराण आपल्याला असं सांगतं की सर्व ठिकाणी सर्वांना या निर्मिती करणारा एक भगवान आहे. एकापासून सर्व काही आहे. आणि तोच भगवान परमात्मा आपण जर पाहिला तर तो गोकुळातही आहे, आणि तोच पंढरीच्या ठिकाणी तोच आलेला आहे. दुसरा तिसरा कोणी नाही. पंढरीच्या ठिकाणी उभा असणारा कोणता दुसरा कोणी आहे का? तो गोकुळाहून आलेला तोच भगवान श्रीकृष्ण आहे. दुसरा तिसरा नाही येतो पंढरीला आलेला. म्हणून महाराजांचे प्रमाण आपल्याला अनेक असे पाहायला मिळतील की तो येत असताना कसा आला, तर सर्व परिवारासहित आला. गाई गोपाळ यांच्या सानिध्यात तो त्या ठिकाणी गोकुळावरून पंढरीला आला. महाराज गोकुळावरून पंढरीला आला. दुसरा तिसरा कोणी नाहीये. म्हणून या ठिकाणी पाहत असताना ही साधना चालू आहे. ही साधना करत असताना आपण भगवान पांडुरंगाच्या नावाने किंवा पांडुरंगाचा नाम उल्लेख न करणारा, भगवान विठ्ठलाचा नाम उल्लेख न करणारा अभंग जरी पाहिला असेल तर देवाचा उच्चार केलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे देवाचा उच्चार केलेला आहे. इथं म्हटले नाहीत या या देवाला शरण जा असं म्हटलेले नाहीयेत.
नामनिर्देश न करता त्याचे लक्षण सांगत असताना तो कशा गुणाने आहे या पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या भगवंताला जर आपण शरण गेलात, त्या देवाला शरण गेलात आणि ते शरण जात असताना सर्व भावानं आपण त्याला जर शरण गेलात तर तो काय करेल आपल्या बाबतीत. आपण संसार सागरामध्ये या ठिकाणी एक गटंगळ्या खात असताना, संसार सागरात आपण वाहत असताना, त्या संसार सागरातून तारून नेण्याचं काम करणारा तो एक देव आहे. तो एक देव आहे. तो काय करेल आपल्याला या संसार सागरातून पहिलं तीराला नेऊन पोहोचणारा भगवान परमात्मा आहे. दुसरा तिसरा कोणी नाही. त्या भगवंताचा नामनिर्देश करत असताना काय नाव ठेवलं, त्याला विशेष लक्षण असं, त्याला अनंत असा नावाने त्याला संबोधलंय. अनंत या नावाने. हो, अनंत आहे. पण त्याच्या बाबतीत आणखी काही तुम्हाला सांगता येईल का त्याच्या गुणाच्या बद्दल? हो, तो करुणावान आहे. किती करुणावान आहे तर तो खूप असा बहु असा करुणावान आहे, करुणावंत आहे. आणि त्याचं पाहिलं तर त्याला अनंत हे नाम ज्या, त्याला अनंत हे एकही नाम आहे किंवा अनंत नामे सुद्धा त्याला आहेत. अशा पद्धतीने आपल्याला प्रस्तुत अभंगाच्या द्वारे चिंतन करता येईल. पुढे पाहिलं तर आपल्याला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. हे पाहत असताना, सांगत असताना तो नक्कीच त्याला शरण गेल्यावर तो भव नदीतून आपल्याला उतरून पार पहिलं तीराला नेणार आहे. करुणावान आहे, अनंत त्याला नाव आहे. पण ही प्रचिती येत असताना तुम्ही काय फक्त वाचून सांगता, कोणाचं ऐकून सांगता का तुमच्या प्रचितीला आलं? तर त्यावेळेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या प्रचितीला आलं, नवे नवे मला ते साक्ष आलं, म्हणून माझ्या अनुभवाला आलं, म्हणून मी तुमच्या पुढे प्रगट केलंय. तुका म्हणे साक्ष आले आणि तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या ठिकाणी या कीर्तन सेवेकरता प्रस्तुत कीर्तन सेवा ही चालू आहे. आणि या सेवेकरता खरं जर पाहिलं तर ज्यांचा अधिकार आपण पाहिला, श्री गुरु मोतीराम महाराजांचे शिष्य मारुतराव महाराज, मोठे महाराज, आणि मोठे महाराजांच्या सानिध्यात ज्यांनी मोठे महाराजांची सेवा करावी, बाबांची सेवा करत असताना नवे नवे जे सारथ्यपण पार्थाचे करीते असे भगवान परमात्मा त्यावेळेला अर्जुनाचं सारथ्य पण करत होता, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करत होता. पण आमचे हे भगवान परमात्मा प्रस्तुत गुरूंच्या रथाचं सारथ्य पण ज्यांनी केलं, गुरुच्या रथाचं, भगवान हरिभक्तीपरायण आमचे भगवान महाराजांनी श्री गुरु मोतीराम महाराजांच्या जे कट्टर शिष्य मोतीराम महाराजांच्या पश्चात ज्यांनी हरिभक्तीचा ध्वज चहूकडे या ठिकाणी फडकविला असे मोठे बाबा श्री गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकर महाराजांच्या गाडीवर, त्यांनी महाराजांच्या गाडीवर ड्रायव्हरकीच केली, असं सारथ्य पण केलं. एवढंच नाही तर भरपूर अशी सेवा केली. आपल्याला सर्वांना श्रुत आहे, सर्वांना ज्ञात आहे. पण आता जर कोणी एखादा म्हणत असेल की बाबा आम्ही महाराजांची सेवा भरपूर केली, तर हे म्हणत असताना कितपत सत्य आहे? जे उदाहरण, जे दृष्टांत, जी प्रचिती आहे ते जे सांगू शकतील ते दुसरा मी सेवा केली म्हणणारा नाही सांगू शकत. हे आम्हालाही माहिती आहे. फक्त एवढंच आहे, महाराजांनी सेवा केली, महाराजांना पाठांतर अर्ध्या रात्री कुठेही उठा, त्यावेळेला स्वर जो लागतो तो षडजाला स्वर लागतो, षडजाला. नाहीतर आपल्याला नाही 12 वाजता, 1 वाजता, 3 वाजता म्हटलं की आपल्याला लागत नाही, खरखर खरखर करतोय. ही श्री गुरु मारुतराव महाराजांची कृपा आहे. फक्त एक आहे त्यांचं जे बोलणं आहे, त्यावेळेला ते बोलत असताना नाही भीड भारण तुका म्हणे सानाथोर. समोरची व्यक्तीनं जे खरं बोलायचंय ना, मग पुढच्याचं अंतकरण दुखवलं काय सबंध नाही त्यांना. खरं ते खरंच सत्य. पण आता तसे लोक नाहीत. आताचे लोक सत्य बोलत नाही. सत्य बोला अथवा न बोला, पण खोटं बोलत असताना सुद्धा ते असं तोंडावर चोंबाळून, हात चोंबाळून बोलतात. पण त्यांचं तसं नाही, कठोर शब्द आहेत तुकोबरायच्या वचनाप्रमाणे. हो, नाही भीड भारण तुका म्हणे सानाथोर, सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे. अशा पद्धतीचं चिंतन त्यांचं आणि सेवा झालेली आहे. म्हणून तेही आज खरं जर पाहिलं, आज मला जर आमचे म्हटले असते सगळे बालाजीराव सिद्धेश्वर आमचे रामभाऊ म्हटले असते महाराज भगवान महाराज यायला लागले तर आपली संस्था बालगोपालांना घेऊन श्री गुरु मारुतराव महाराज वारकरी शिक्षण संस्था घेऊन, तर मी म्हटलं असतं मी भजन करतो उभा राहून. हो, पण ते आल्यानंतर आता इथं आल्यावर आता कसं ऐन वेळेला कसं करायचं. मग ते आले म्हणले आता बस झालं म्हणले, मी आता गमतीनं बोलतात विरोधानं ते, आता काय करावं. मी म्हणलं काही करू नका, मला बांधा म्हणलं आणि गंगेत नेऊन टाका. म्हणले मी बसू का जाऊ काय. फार गोड असं होतं. माणसं असे राहो बोलत असताना
गुळगुळ करणारा माणूस असा नसावा. काय गुळगुळ करणार, कठोर राग आला त्याला. काही माणसांना आता एखाद्या वेळेला बोलत असताना गोड 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 बोलतात वरून, पण पोटामध्ये वेगळंच असते. तसं काही नाही. म्हणून या कीर्तन सेवेकरता मोठं उदाहरण करून त्या ठिकाणी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या लेकराचं कौतुक पाहण्याकरता कोण्या अशा गुरुला, कोण्या अशा बापाला नको वाटते हो मायबापांना. आणि मायबापांचं अंतकरण विशाल करून त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत. म्हणून त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. पुढे आमचे संत दामाजी अप्पांच्या या ठिकाणी सेवेत रत असणारे आमचे हरिभक्तीपरायण रामरावराव महाराज आरखेडकर महाराज गाथा पारायण, काकडा आरती, धुपारती गावातही नियमानं सर्व करत असताना तेही या ठिकाणी गाथा पारायणासाठी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्याही चरणी दंडवत. त्याबरोबर आमचे गणेश नाना, काकडा आरती, वारी सगळ्या पद्धतीनं करणारी ही सगळी मंडळी. पुन्हा आमचे नारायण महाराज बचाटे शिरपूरकर मृदंग वाजवतात का, त्यांना नाटपाट आहे. सगळ्या गोष्टी असे महात्मे या ठिकाणी सर्वजण आपल्याला लाभलेले आहेत. गाव छोटंसं आहे, पण या छोट्या गावामध्ये फार असं उदाहरण करणारं निवडून 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 सार सार असं तुम्ही निवडून आणलं. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल का म्हणून शरण जायचं, काय अडचण काय आपल्या जीवनामध्ये म्हणून शरण जावे तुकोबाराय म्हणतात. काय म्हणून शरण जायचं जीवनामध्ये, अडचण अशी काय. एखाद्या व्यक्तीला एखाद्याला शरण जात असताना काहीतरी जीवनात अडचण असली पाहिजे, त्यावेळेला तो मनुष्य समोरच्याला शरण जातो. उगच जात नाही, उगच कोणाच्या लोटांगणी जात नाही, कोणाला विनवणी करत नाही हो. पुढे एखाद्या वेळा आपण जर पाहिलं तर एखाद्या घरी एखादी आजीमाई गेली, एखादी आजीमाई जर गेली तर त्यावेळेला ती आजीमाई त्या घरी जात असताना तिला जरी चहा जरी साधा प्यायचा असला तरी त्यावेळेला ती स्तुती करते. एवढी स्तुती करते आणि शरणांगतीच्याही पलीकडे बोलत असताना ती म्हणते, माय काय उदार अंतकरण आहे तुमच्या घरी, काय तुमचे उदार होते सर्वजण. एवढी स्तुती कशामुळे करते. तिचं कारण तिच्या पाठीमागे एक लपलेलं असतं. तिला थोड्याशा चहाची तलप असल्यामुळे थोडासा जर चहा प्यायचा त्यासाठी जर एवढी स्तुती करते. किंवा याच्याही पुढे आमचे पाहत असताना एखाद्याला घरी गेलो तर आपण घरी गेलो. आता आमच्या महाराजांनी पहा, महाराज गोडगोड दृष्टांत देतात आमचे सत्तर बाबा. पहा, एखाद्याच्या घरी जर गेलो तर आपण घरी गेल्यावर आपल्याला एखाद्या वेळा जेवण करायची किंवा चहा प्यायची किंवा दूध घ्यायची इच्छा जर झाली तर त्या घरी गेल्यावर बाबा गेल्या गेल्या दूध करा म्हणायचंच नाही, गेल्या गेल्या चहा करा म्हणायचंच नाही. गेल्यावर कसंही लेकरू असो, नका का त्याची ती नाशिक गंगा मुखगंगेमध्ये येऊन मिळालेली असली, नाशिक गंगा मुखगंगेमध्ये येऊन मिळालेली जरी असली, ते कसंही जरी दिसत असलं त्याच्या अंगावर भलेही या माशाचं मोळ जरी असलं, सगळ्या माशा गाव 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 करत असल्या, जवळ काला तसाच त्या माशा तसंच जरी लेकरू असलं, आपल्याला जर इच्छित कार्य साधून घ्यायचं असेल तर त्यावेळेला गेल्याबरोबर त्या लेकराला आल्हाद उचललं पाहिजे. हे यांचेच मंत्र आहेत बरं का. आल्हाद उचलायचं, कडेवर घ्यायचं आणि कडेवर घेऊन त्या लेकराला एकदम काय त्याला बरोबर असं आल्हाद घेऊन काय काय म्हणायचं, त्याला गोंजारायचं. काय लेकरू छान आहे, हो काय सुंदर आहे, काय गोजीरवान आहे, केवढा असं भगवंतासारखं राजस कुमार मदनाचा पुतळा दिसतोय गोड गोड. मग ती आजीमाय म्हणणार, माय ती आई म्हणणार तिथली, माय माझ्या लेकराला एवढं कौतुक करतोय, महाराज या या बसा म्हणणार. बसा म्हणून तेवढं नाही, महाराज दूध घेता, कॉफी घेता का नाश्ता करता, कशामुळं हो. त्या लेकराचं कोड कौतुक केलं, लेकराची स्तुती केली, कशामुळं, काहीतरी कारणास्तव करतोच ना आपण. या देवाला जर आपल्याला शरण जायचंय तर काहीतरी आपल्या जीवनात कारण असलं पाहिजे, काहीतरी मोठं संकट असलं पाहिजे. ते काय संकट आहे तर ते संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे. प्रत्येकाच्या जीवनात जो जन्माला आला त्याच्या जीवनामध्ये संकट आहे. जो माझं होय अनन्य शरण
तयाचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण मीची एको. जो त्याला शरण जातो ते शरण गेलेल्याचं जन्म मरण निवारण करणं हे भगवंताचं ब्रीद वाक्य आहे. नवे नवे तो त्या ठिकाणी कमरेवर बाबा कमरेवर हात ठेवूनच उभा आहे. कशा करता उभा आहे? या सागरातून तरुण जाण्याकरता. तुम्ही चिंता करू नका. ठेवोनिया हात भक्ता दावी तो संकेत भवा तिचा अंत ये तुला जाणत जो हात भक्ता दावितो संकेत भवाभिजांत. भवसागराचा अंतच किती आहे? थोडा आहे म्हणून कमरेवर हात ठेवून भगवान सांगतो ना आपल्याकरता काय.